नमस्कार. DNU 24 न्यूज मध्ये आपलं स्वागत. बघूया आजच्या ताज्या घडामोडी. हिंगणा येथील इसासनी येथे नुकताच भव्य महिला सक्षमीकरण सोहळा पार पडला. नागपूर महाराष्ट्र आर्य वैश्य महासभा, लायन्स क्लब ऑफ नागपूर आणि ग्रीन सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात विदर्भातील 300 गरजू महिलांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. महिलांनी स्वावलंबी व्हावे आणि त्यांना हक्काचा स्वयंरोजगार मिळावा या उदात्त हेतूने हा उपक्रम राबवण्यात आल्याचे रेवती कन्स्ट्रक्शनचे संचालक व नागपूर अध्यक्ष दीपक निलावार यांनी सांगितले. संस्थेतर्फे दरवर्षी अशा प्रकारचे समाजोपयोगी कार्यक्रम राबवले जातात. या प्रसंगी आमदार समीर मेघे, राजे मुधोजी भोसले, लायन्स क्लबचे अध्यक्ष सतीश राय, गव्हर्नर भारत भालगत, नंदकुमार गादेवार, राजू मुक्कावार यांच्यासह परिसरातील आजी माजी सरपंच व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांनी आपल्या भाषणातून महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर भर दिला. 300 महिलांना मिळालेल्या या मदतीमुळे विदर्भातील ग्रामीण भागात स्वयंरोजगाराला मोठी चालना मिळणार आहे. मैं भरत शशिकांत बलगट भंडारा से बिलोंग करता हूँ और इस प्रांत 3234H1 जो गोंदिया से यवतमाल तक का एक प्रांत है, इसका मैं भी डिस्ट्रिक्ट गवर्नर हूँ. एक हम लायंस क्लब इंटरनेशनल, ये एक वैश्विक सबसे बड़ी NGO है और हम लोगों ने पिछले 109 साल हमारे इस संगठन को हो चुके हैं और विदर्भ में हमारे 120 क्लब है और हम लोग महिला उत्थान के लिए पूरे वर्ष हम प्रोग्राम लेते हैं. इसके पहले भी हम लायंस क्लब नागपुर ग्रीन सिटी जो कि राजा साहब का क्लब है, इसके अंतर्गत हमने 40 सिलाई मशीन का ऑलरेडी लेडीज लोगों को एक वाटअप किया हुआ है आज से 6 महीने पहले. और इसी अंतर्गत आज ये जो 350 और 300 के करीब हम लोग कर रहे हैं कि हम ये चाहते हैं कि महिलाएं आत्मनिर्भरता बने उनमें, उनके किसी के प्रति ये नहीं हो कि भाई वो नहीं है तो हम कैसे घर चलाएं, वो खुद घर चलाने में सक्षम बने. ये हमारी लायंस की हमारी सबसे बड़ी एक पॉइंट है जो हम लेके चल रहे हैं. वुमेन एम्पावरमेंट को हम स्पेशल प्रोग्राम काम बनाते हैं और पूरे विश्व में हम ये प्रोग्राम चलाते हैं वुमेन एम्पावरमेंट के नाम से. इसी अंतर्गत ही हम लोग ये चाहते हैं कि नॉन लायन ऑर्गेनाइजेशन से जुड़े और हम लोग ये चीज करें कि लायंस हर तरीके के संगठन के साथ जोड़कर कोई भी प्रकार के सामाजिक कार्य करने को तैयार है. नमस्कार, मी महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे अध्यक्ष नंदकुमार दत्तात्रय गादेवार. महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही आमच्या समाजासाठी पिठाची गिरणी, शिलाई मशीन हे गरीब समाज बांधवांना देण्याचं आणि त्यांची उपजीविका त्यातून भागावी या दृष्टिकोनातून हे उपक्रम आम्ही राबवतो. त्यासोबत आम्ही महाराष्ट्रामध्ये आर्य वैश्य कोणती समाजाच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी आम्ही शिष्यवृत्ती माध्यमातून आम्ही जवळजवळ 50 लाख रुपये या ठिकाणी आम्ही वाटप करत असतो. आजपर्यंत आम्ही महाराष्ट्रामध्ये काशी अन्नपूर्ण वासवी वृद्धाश्रम नित्यानंद सत्रम, तिरुपती, शिर्डी, वाराणसी, हरिद्वार या ठिकाणी आहेत. त्या ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही गुणवंत विद्यार्थ्यांना आतापर्यंत 6 करोड रुपये आम्ही दिलेले आहेत. तसंच महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेच्या माध्यमातून आम्ही ज्या ज्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये आम्ही वासवी मातेचं मंदिर बांधावं समाज बांधवांनी या दृष्टिकोनातून प्रत्येक जिल्ह्याला आम्ही 1 लाख रुपये त्या ठिकाणी देतो. समाजाच्या कुठल्याही हॉस्पिटलची गोष्ट असेल, कोणतीही गोष्ट असेल तर समाजाच्या माध्यमातून वर्गणी गोळा करून आम्ही हे देत असतो. आम्ही तिरुपती या ठिकाणी आम्हाला काशी अन्नसत्रमच्या माध्यमातून आणि TG व्यंकटेश साहेब यांच्या माध्यमातून आणि सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला 1 एकर जमीन त्या ठिकाणी मिळालेली आहे आणि आम्ही त्या ठिकाणी महाराष्ट्र भवन 102 रूमचं त्या ठिकाणी आमचं बांधकाम चालू आहे. त्यासाठी आम्ही समाज बांधवांकडून वर्गणी गोळा करून आम्ही ते भवन बांधणार आहोत आणि त्या ठिकाणी महाराष्ट्रातून येणाऱ्या सर्व समाज बांधवांना एक अन्न सत्र आम्ही त्या ठिकाणी चालू करणार आहोत की वरण भात, भाजी पोळी, पिठलं भाकरी या गोष्टीची सुविधा त्या ठिकाणी झाली पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही हे काम करतोय. आणि महाराष्ट्र आर्य वैश्य महासभा आज नागपूर जिल्ह्याचे आमच्या अध्यक्ष दीपक भाऊ निलावार यांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी आज सर्व समाजाला 300 शिलाई मशीनचं वाटप या ठिकाणी आम्ही करत आहोत. आमच्या सोबत राजू भाऊ मुक्कावार, प्रदीपजी कोकडवार, बालाजी बच्चेवार, गजानन चिद्रवार हे सर्वजण आम्ही या महासभेच्या माध्यमातून समाजाच्या हितासाठी काम करतोय आम्ही आणि यापुढे असंच करत राहू. एवढं धन्यवाद.
हा कार्यक्रम खास महिलांच्या याच्यासाठी आणि रोजगारासाठी हा कार्यक्रम आम्ही इथे आयोजित केला. महाराष्ट्र आर्य वैश्य समाज आणि लायन्स क्लब नागपूर ग्रीन सिटी यांच्या संयुक्त विद्यमानाने हा इथं आम्ही कार्यक्रम आयोजित केलेला आहे. हा कार्यक्रम आयोजित करण्यामागे उद्देश आहे की महिलांना घरी येऊन आपला रोजगार उपलब्ध करता आला पाहिजे आणि त्यासाठी ह्या दोन्ही संस्थांनी एक फार मोठं इनिशिएटिव्ह इथं घेतलेलं आहे आणि जवळपास आम्ही 275 मशीनच्या जवळपास आज इथं आम्ही त्या वाटप करणार आहे आणि गरजू महिलांसाठी विशेष उपक्रम आम्ही राबवला. इसासनी ही जी आपण बघता हा भाग आता नवीन याच्यामध्ये हे डेव्हलपमेंटमध्ये आलेलं आहे, पण या भागाच्या आजूबाजूला बराचसा वर्ग आम्ही म्हणतो तो एक गरीब वर्ग राहतो आणि त्यासाठी नागपूर आणि नागपूरच्या आजूबाजूला ग्रामीण विदर्भातल्या सर्वांसाठी हा एक उपक्रम ह्या ठिकाणी राबवण्यात आलेला आहे. सर, आज इसासनी इथे सिलाई मशीन वाटप कार्यक्रमात कशा प्रकारे हा कार्यक्रम आयोजित केला गेला काय सांगा? एक तर आमची जी आर्यवैश्य महासभा आहे जी पूर्ण महाराष्ट्रात काम करते 19 जिल्ह्यामध्ये. या आधी सुद्धा आपण इथं वृक्षारोपणाच्या वेळेस भेट झाली होती. त्यानंतर आम्ही डॉक्टर लोकांचा सत्कार घेतला होता, त्यावेळेस सुद्धा आपली भेट झाली होती. आज तिसऱ्यांदा आपण सगळ्यांशी भेटत आहोत, त्याबद्दल सगळ्यांचं स्वागत, तुमचं धन्यवाद. हा प्रोजेक्ट असा आहे की स्वयंरोजगार लोकांना व्हायला पाहिजे आणि पर्टिक्युलरली महिलांना त्यांना बाकीचं काम सांभाळून घरी सुद्धा काम करता यावं या उद्देशाने आम्ही याची संकल्पना मांडली. तर महाराष्ट्र आर्यवैश्य महासभा आणि लॉयन्स क्लब आमच्या जॉईंटली हा प्रोजेक्ट आम्ही इथं सादर करतो आहे. माझ्यासोबत आमचे लॉयन्सचे अध्यक्ष आहेत सतीशजी राय, प्रोजेक्ट डायरेक्टर राजेशजी चंद्रा, अनिल सिंगजी, त्याच्यानंतर आमचे रेवतकर साहेब सेक्रेटरी या निकडे. तर हे सगळे आम्ही मंडळी इथं काम करतो आहे. मुख्य उद्देश हाच आहे की स्वयंरोजगार हीच याच्या मागची संकल्पना आहे आमची की लोकांना महिलांना रोजगार व्हावा, त्या संकल्पनेतून हा मोठ्या प्रमाणात बचत गट आपण सामोरं आलो. बचत गटाच्या महिलांसाठी काय उपक्रम सामोर आणणार आहात? महिलांसाठी आम्ही त्या अँगलने आज जरी विचार नाही केला, पण आम्ही आता विदर्भातल्या जवळपास 8 जिल्ह्यातून लोक बोलावली. कारण प्रत्येक जिल्ह्याला प्रतिनिधित्व महासभा ही 19 जिल्ह्यात काम करतं. त्या हिशोबाने विदर्भातल्या 8ही जिल्ह्यातून आम्ही नावं मागवतली, लोक पण आली. बेनिफिशरी जे आहे लाभार्थी ती सुद्धा 8ही जिल्ह्यातून विदर्भातून इथं आलेली आहे, परत नागपुरातून आलेली आहे. इसासनी ही ग्रामपंचायत आहे, इथं 18 मेंबर्स आहेत. त्या या 18 मेंबरला प्रत्येकाला आम्ही 3 मशीन प्रत्येक वार्डामध्ये देण्याचा सुद्धा मानस होता आमचा. त्या मानसाच्यातून त्यांची सुद्धा लाभार्थी इथं उपस्थित आहे आज आपल्यासमोर, त्यांना सुद्धा. आणि भविष्यात आपण जो बचत गटासाठी काही म्हटलेला आहे, बचत गट हे स्वयंपूर्ण आहे, त्यांच्यासाठी वेगळं करण्याची गरज नाही. पण भविष्यात असं काही प्रपोजल आलं तर निश्चितपणे महासभा त्यावर विचार करेल. सर, एकूण किती मशीन्स डिस्ट्रीब्यूट करण्यात येतील आणि लाभार्थींचं चयन कशा प्रकारे करण्यात आलं? तर एक तर लाभार्थीचं चयन असताना प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमचे अध्यक्ष आहेत, लॉयन्सचे अध्यक्ष आहे, आणि ती एक कमिटी नेमली आम्ही. आणि ज्यांना खरोखर गरज आहे या गोष्टीची तर त्यांनाच आम्ही ही गोष्ट देत आहोत. नाही तर काय होतं की जनरली मशीन घेतलं जातं, विकल्या जातं. पण आम्ही या लोकांना ट्रेनिंग सुद्धा दिलं. 8 दिवसाचं या ठिकाणी आम्ही सगळ्यांना महिलांना ट्रेनिंग दिलं याच ऑफिसमध्ये बाजूच्या. तर ट्रेनिंग दिलं, त्यांना प्रमाणपत्र दिलं लॉयन्सच्या वतीने आम्ही. बरोबर आहे सतीश साहेब? लॉयन्सच्या वतीने आम्ही प्रमाणपत्र दिलं आणि मग त्यांना जे खरोखर गरजू आहे त्यांना आम्ही मशीन वाटप करत आहोत. आणि जवळपास 300चा आकडा आम्ही आज पूर्ण करतोय. पण आमच्याकडे आणखी 200 लोक नावं आलेली आहे, जेणेकरून 500 लोकांचं इथं वाटप व्हायला होतं. पण सगळ्याच गोष्टीचा मर्यादा असतात, तसं आम्हाला सुद्धा मर्यादा आहे. पण 300 लोकांचं आज वाटप इथे होत आहे. सर, इथे असं नाही राहता कार्यक्रमाचं स्वरूप कसं राहणार आहे? मुख्य अतिथी यांच्या बद्दल माहिती द्या. कार्यक्रमाचं स्वरूप म्हणजे आम्ही आता महासभेचे पदाधिकारी आहे, लॉयन्सचे पदाधिकारी आहे, त्यांचे गव्हर्नर्स आहे, माननीय गडकरी साहेब आहे, माननीय समीरजी मेघे आहेत, माननीय समीरजी पुन्नावार आहे, ही सगळे पाहुणे मंडळी आहे. त्यांच्या हस्ते यांचं काही लोकांचं वाटप होईल आणि बाकीचं वाटप मग आम्ही आमच्या ऑफिसच्या समोर करणार आहोत. हे हिंदी वाले आहेत. यस, सर, सबसे पहले अपना परिचय दीजिए. मैं सतीश राय, अध्यक्ष लायंस क्लब ऑफ ग्रीन सिटी नागपुर. ये जो लायंस क्लब है ये बहुदेशीय समाज सेवी संस्था है जो कि समाज के विकास के लिए, कमजोर वर्ग के विकास के लिए, महिलाओं के लिए, बच्चों के लिए काम करती है. लायंस इंटरनेशनल जिसको हम बिलोंग करते हैं, ये पूरे विश्व भर में 116 देशों में फैले हुए हैं. उसमें से भारत देश भी एक है.
हम उसी की शाखा है जिसका के नाम है लायंस क्लब ऑफ नागपुर ग्रीन सिटी। तो हम लोग समाज के कमजोर वर्गों के लिए, महिलाओं के लिए, बच्चों के लिए, चिकित्सा क्षेत्र में, एनवायरनमेंट क्षेत्र में, इन सभी क्षेत्रों में काम करते हैं। आज के इस कार्यक्रम को लायंस क्लब की अगर नजर से देखा जाए तो किस प्रकार के एफर्ट्स लगाए गए, किस प्रकार का कार्यक्रम? यस, इसमें क्या है कि जो हमारा महिला सशक्तिकरण का एक नारा है लायंस इंटरनेशनल का, जिसको हम आगे बढ़ाते हैं, तो उसके तहत हमने महिलाओं के सशक्तिकरण के लिए, उनके स्वयं रोजगार के लिए हम मशीन, सिलाई मशीन बांटने का, साथ में ट्रेनिंग देने का भी काम कर रहे हैं, जिससे कि वो स्वयं अर्जित कर सकें, पैसा अर्जित कर सकें और अपना घर परिवार को सहयोग कर सकें। सिलाई मशीन जिन महिलाओं को दी जा रही है उनका वय, उम्र का जो है क्या क्राइटेरिया डिसाइड किया गया है और क्या पॉइंट्स को उसमें ध्यान रखकर उनका चयन किया है? इसमें हमने देखा है कि आसपास के, जैसे इसासिनी में हम काम कर रहे हैं, तो यहाँ से आसपास के इलाका, आसपास की पंचायतों, उसमें महिलाएं जो हैं, जो थोड़ा पढ़े लिखे हैं और सबल हैं, जो कि जिनको कि यानी हेल्थ पॉइंट ऑफ व्यू से जो कि कार्य कर सकते हैं और बिलो पॉवर्टी लाइन है, उनके आधार कार्ड से, उनके राशन कार्ड से वेरीफाई करके हमने उनका चयन किया हुआ है। थैंक यू। अशाच बातम्या व अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बघत रहा DNU 24 न्यूज।